नमस्कार चार जिल्ह्यांच्या बॉर्डरवे वसलेलं गोशाळा आहे. तर तुम्हाला सांगतो इकडं बघा. तर मित्रांनो आता आपण गोशाळेत आलेलो आहे. बाहेर तुम्ही जर बघितलं फॉरेस्ट एरियाचे बाहेर किंवा नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन विषय घेऊन चाललेलो आहे की त्या विषयामध्ये की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण मातेप्रमाणे दर्जा देतो किंवा माते समान वागवलं जातं असा विषय म्हणजे आपली गोमाता. तर तुम्हाला माहीत आहे गोमाता म्हणजे एक मातेप्रमाणेच आपण त्यांना मानलं जातं. तर आज आपण अशा एका गोशाळेला भेट देणार आहे की तिथं की कत्तलखान्यापासून वाचलेल्या गाया त्यांनी त्या गोशाळेमध्ये आणलेल्या आहेत. तर आता आपण तिथं जाणार आहे, तुम्हाला इथलं वातावरण पण दाखवणार आहे आणि ती महत्त्वाचं म्हणजे 4 जिल्ह्यांच्या बरोबर बाँड्रीवर ते वसलेले आहे आणि ती तुम्हाला गोशाळा मी आता दाखवणार आहे. तर व्हिडिओ असा शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो बघू शकता आपण आता ह्या ठिकाणी पोहोचलेलो आहे जिथं गोशाळा आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की 4 जिल्ह्यांच्या बाँड्रीवर वसलेलं गोशाळा आहे. तर तुम्हाला सांगतो इकडं बघा, एक मैल असेल की इथं रत्नागिरी जिल्ह्याची बाँड्री लागते एका मैलच्या म्हणजे बरोबर मध्ये आपण. तर इकडं बघू शकता, इकडं कोल्हापूर म्हणजे 5-6 किलोमीटरच्या अंतरावर म्हणजे कोल्हापूरची बाँड्री आहे आणि इकडं 5-6 किलोमीटरच्या अंतरावर सांगली. आणि आपण सध्या उभा आहे की सातारा जिल्ह्याच्या बाँड्रीवरती म्हणजे बरोबर ह्या 4 जिल्ह्यांच्या बरोबर ही वसलेली गोशाळा आहे. म्हणजे इथून पण आपल्याला रत्नागिरीची बाँड्री लागत्या, कोल्हापूरची लागते आणि सांगलीची लागत्या आणि आपण बरोबर साताऱ्याच्या ह्याच्यात आहे. म्हणजे असं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 जिल्ह्यांच्या बरोबर आहे. तर आपण आता इथं पोचलेलो आहे. तर इथं पोचण्याचं कारण की आमचे मित्र शुभम पाटील यांनी आम्हाला ही माहिती दिली म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलो. तर आपण त्यांनाही आपण दाखवू व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो ह्या विषयाची माहिती म्हणजे गोशाळा ह्याच्याबद्दल माहिती आपल्याला SP म्हणजे आम्ही त्यांना SP म्हणतो लाडा नाही, त्यांचं नाव शुभम पाटील. तर ह्यांनी आम्हाला ह्या गोष्टीची माहिती दिली. तर आपण त्यांच्याकडनंही थोडंफार जाणून घेऊया गोशाळेबद्दल. नमस्कार, मी शुभम पाटील. सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात जिंतीपासून 6 किलोमीटर असलेल्या अंतरावर सातर गावात ही एक गोशाळा आहे. गेल्या 6 वर्षापासून आपण ह्या म्हणजे 2020 सालापासून ह्या गोशाळेची स्थापना केलेली आहे. आणि इथं येण्याचं कारण हे आहे की ह्या भागात, ह्या एवढ्या दुर्गम्य भागात की कोणीही पोचू शकत नाही अशा ठिकाणी आपण कत्तलीपासून म्हणजे कत्तलीसाठी जाणाऱ्या ज्या गाया होत्या त्या वाचवण्याचा आपण छोटासा प्रयत्न केला आहे. आणि आमचे मित्र संकेत यांना ह्या गोष्टीची आम्ही कल्पना दिली की आपण ह्या ठिकाणी असा एक शूट घेऊया, यासाठी आम्ही यांना इथं बोलवलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण जाऊया, बघूया गोशाळेचं म्हणजे सगळं कसं काय आहे त्यांचे म्हणजे नियोजन कसं आहे किंवा कसं पद्धतीनं म्हणजे ते ठेवलं जाते, म्हणजे गायांचं कसं सेवा केली जाते हे आपण बघणार आहे. तर चला तर आपण बघूया गोशाळेबद्दल माहिती आपण घेऊया थोडीफार. मी रमेश पाटील आहे. मी आर्मीतून रिटायर झालेलो आहे देश सेवा करून, आणि आर्मीतून रिटायर 21 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालो आहे. तर आमचं ध्येय आहे की आता गौशाळा म्हणजे गौमातेची सेवा करायची. तर हे दुर्मिळ भागात एक पाटण तालुक्यामध्ये एक डोंगराळ भागात गौशाळा आहे. तर ही गौशाळा आहे, इथं सुविधा कमी आहेत. तर आम्ही एक टीमवर्कनं इथं येऊन सुविधा देणं किंवा हेल्प करणं किंवा काम असेल काय ते करणं, गौशाळेची गौमातेची सेवा करणं हे आमचं ध्येय आहे. पाणी असू, चारा असू, ह्याच्याविषयी काय समस्या असल्या तर ते आम्ही येत राहतो. आम्हाला जसा टाईम मिळतो तसं येत राहतो. तसं सगळ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. गौमातेची सेवा करणं
केली पाहिजे, कारण ह्याच्यापुढं लोक कमी ह्याने येतात आणि हे आपण जगाला जागृत केलं पाहिजे. जसं आम्ही देश सेवा केली तर आम्हाला वाटतं की गौशाळा म्हणजे गौमातेची सेवा करणं हे सगळ्यांना लाभ मिळत नाही आणि सगळ्यांनी हे करावं. आता माझं सगळ्यांना हे म्हणणं आहे, या व्हिडिओ माध्यमातून मी आता तुम्ही बनवताय त्यातून मी एक निरोप द्यायचो इच्छितोय की सगळ्यांनी ही सेवा करावी आणि ह्यानी सगळ्यांनी पुढे यावं आणि सेवा करावी, हीच आमची इच्छा आहे. ठीक आहे. तर इकडे बघू शकता मित्रांनो, हे फौजी आहेत, आता रिटायरमेंट झालेत. म्हणजे ह्यांनी पण पूर्णपणे म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर म्हणजे गोमातेची सेवा करण्यासाठी येतात इथं आणि जेव्हा वेळ भेटेल ते येतात. तर असंच आपल्याला म्हणजे गोमातेची पण सेवा केली पाहिजे, कारण जेणेकरून की गरज आहे, कारण कत्तलखान्यापासून वाचवण्यासाठी म्हणजे ही आपण गोशाळा उभं करतो, ही बरोबर आहे. पण हे कुठं तर गरजेचं आहे वाचण्यासाठी. आपण काय करतो, दूध नाही म्हणून आपण ते कत्तलखान्याला द्या किंवा म्हणजे हे चांगलं केले. तर मित्रांनो, तर आता आपण चाललोय, ज्यांनी ही गोशाळा उभी केलेली आहे किंवा या गोशाळेचं म्हणजे स्थापन केलेलं आहे, तर त्या आपण ते आहेत प्रमोद थोरात. तर आपण त्यांची आता मुलाखत घेणार आहे आणि ह्या सगळ्या म्हणजे किती सालापासून चालू झाले, कधी स्थापन झाले, कसं काय त्यांचं म्हणजे डोक्यामध्ये आले, हे आपण त्यांची माहिती घेणार आहे. तर चला आपण त्यांची गाठ घेऊया. तर मित्रांनो बघू शकता, ही गोशाळा आहे. तर आता आपण प्रमोद थोरात यांची गाठ घेणार आहे. हे आतमध्ये आहे सध्या, तर या. नमस्कार सर. तर हे आहेत प्रमोद थोरात. तर आज आपण ह्यांच्याकडून म्हणजे पूर्ण गोशाळेची माहिती घेणार आहे. तर आता विषय काय झालाय की त्यांना म्हणजे गायासनी चरण्यासाठी न्यायच चाललंय, त्यामुळे आपण 2 मिनिटं आपण काय करू, तुम्हाला गोशाळा दाखवतो आणि ते सोडल्यानंतर आपण यांची मुलाखत आपण घेऊ. बघू शकता त्यांची. तर महत्वाचं म्हणजे ह्या सेवेसाठी एक लहान मुलगा पण आहे इथं, की ते सेवा करते. बघू शकता इकडं. नाव सांगायचं नाही. तर मग बघू शकता एक लहान मुलालाही गोमाता सेवा करण्याचं म्हणजे आतापासूनच त्याला भेटलेलं आहे. तर नशीबच लागतं. तर बघूया आता पुढचं काय ते. तर मित्रांनो, जरा कसं आहे, त्यांचं गाया चरण्याचं टायमिंग झालंय, त्यामुळं आपण असंच आता जसं आज झालं तसं आपण ते घेणार आहे. तर आता आपण प्रमोद थोरात यांची आपण मुलाखत घेतोय. तर साहेब, तुम्हाला असं विचारायचं होतं, पहिला माझं असं होतं की ह्या गोशाळेची मी काय म्हणतो, गोशाळा म्हणजे काय हे आपल्या पब्लिकला तुम्ही समजून सांगा की नक्की काय असतं बाबा, ह्यात काय केलं जातं, म्हणजे ते नक्की काय असतं, गोशाळेचा अर्थ सांगा आपल्या पब्लिकला. सनातन हिंदू धर्मामध्ये गोमातेला अनन्यसाधारण महत्व आहे. जी वेदापासून गायचं महत्व किती आहे आणि देशी गाय किती महत्वाची आहे, ह्याच्यामध्ये जवळजवळ 39-40 प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये जे प्रकार आहेत त्याच्यामधले जे देशी वंश आहे त्याचं संगोपन आणि संवर्धन, की ज्या भाकड गाय आहेत, दूध देत नाहीत पण त्या कत्तलखान्याकडे जातात किंवा हँडिकॅप आहेत किंवा चांगल्या गायी आहेत, जी काही शेतकऱ्याकडे जादा झालेली गाय आहे, सांभाळू शकत नाही, त्या सगळ्या गायी आपण विनामूल्य स्वीकारतो. म्हणजे आता आपलं कसं त्याचं संगोपन संवर्धन करणं ही गोशाळा या ठिकाणी होतं. म्हणजे कसं असते, एखाद्या बाबा सांभाळत नाही गाया किंवा जे हँडिकॅप आहेत किंवा त्याला प्रॉब्लेम आहे, अशा गाय आपण सोडून देते, त्याच्यापासून जी गोशाळा आपण तयार होते. ह्याच्यामधल्या ज्या म्हणजे कसं होतं, शेतकऱ्याला दूध देईना गाय मोकळी सांभाळायला परवडत नाही, बरोबर. अशा जो गोमाता आहेत, ज्या गोमाता आहेत त्या कत्तलखान्याकडे जाण्याची संख्या जास्त आहे आणि ह्या विभागातूनच जास्त आहे. जवळजवळ आपण 4 जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती आहे. आपण सातारा जिल्ह्यात येतो, पाटण तालुक्यामध्ये जिंती, हौदाची वाडी आणि म्हाळुंगेवाडीच्या मध्ये हौदाची वाडी आहे, त्या ठिकाणी आपण गायी गोपालन करतो.
तर आपल्या ह्या गोशाळेची स्थापना कधी झाली, म्हणजे किती सालापासून ही सुरुवात झाली? 2020 ला सुरुवात झाली. हम्म. सुरुवातीला एक गाय होती, परत 4 झाल्या, हम्म. 5 झाल्या. पुन्हा शेतकरी, असं माझ्या पण लक्षात आलं की शेतकऱ्याची खूप मोठी अडचण होते की बरोबर. त्यांना असं वाटतंय की आपण जर कत्तलखान्याकडे दिली तर आपल्याला पाप लागणार आहे, हो बरोबर. पिढ्यानपिढ्याचं पाप हम्म. लागणार आहे. मग ह्या गायी अशा कत्तलखान्याकडे जाण्यापेक्षा ह्यांचं आपण सेवा म्हणून काम करूया, अशी संकल्पना पुढे आली. मग टप्प्याटप्प्यानं ह्या विभागातल्या ज्या शेतकऱ्यांना ज्यादा झाल्या गायी, त्या सगळ्या गायी आपण जे आपल्याला शक्य आहेत त्या आपण स्वीकारायला लागलो. त्यातले हँडिकॅप आहेत, डोळ्याने दिसत नाही किंवा अपंग आहेत, त्या सगळ्या आपण घेतो विनामूल्य. कसलंही काही नाही, फक्त चारा म्हणून काय त्यांनी 5-10 पेंड्या गवताच्या दिल्या तर त्या घेतो आणि काम चालू. त्याचं पालन पोषण करणं आपली जबाबदारी म्हणून, सेवा म्हणून करतो आम्ही. किती साल झालं? 2020 20 साल झालं. मग ह्याचं म्हणजे नक्की ही कसं आहे, मग काय म्हणतो आपण की नियोजन कसं आहे ह्याचं इथलं? आता नियोजन म्हणजे आता कसं झालं, हा. आता तुम्ही इथं आजूबाजूला बघा, हा. जो गवत हा चारा आहे तो पूर्ण जळून जातो. आता मार्च महिना आहे, हम्म. मार्च महिना सुरू झाला, फेब्रुवारी एंडिंगलाच हे संपतं सगळं. बरोबर. आणि इथून पुढं 4.5 महिने, मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै, असं 4.5 महिने ह्यांना चारा उपलब्ध करणे आणि ते चारा ह्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही बरोबर. मोठी म्हणजे आपल्याला मोठी आपल्याला अडचण होऊन बसते. पण आपल्या शेतातला किंवा कोणाकडून विकत घेऊन या चाऱ्याची व्यवस्था करायला लागते. त्यावेळेस हा 4.5 महिन्याचा काळ जातो. तिथून पुढे 7 महिने आपल्याला गवत असतं भरपूर. जून जुलैच्या 15 पुढे, 15 जुलै नंतर आपल्याला भरपूर चरायला असतं. 7 महिने चाऱ्याची कसलीही अडचण नसते. त्यासाठी आपण आपली इथल्या गवताचा चारा पण थोडाफार काढून ठेवलाय. इथला जी पेंडी असते गवताची ती पण काढून ठेवली नेहमीप्रमाणे. बऱ्या वेळ बघतोय आपण, म्हणजे मी जेव्हा असं खालून वर आलो तर मी आता बघितलं, म्हणजे पूर्णपणे जळलेलंच आहे. जळलेलंच आहे. आता फक्त हा फॉरेस्टचा एरिया आहे हा. आणि त्याच्यामध्ये थोडं झाडाखाली सावलीला गवत जे राहिले ते, आणि आत काही जळत नाही. बरोबर. त्यामुळे त्यांना जो घास आता इथून पुढे येतो ते फॉरेस्टच्या ह्या इथल्या जवळ असल्यामुळे तिथला चारा त्यांना मिळतो. फॉरेस्ट एरिया हा, इथून पुढे फॉरेस्ट सुरू होतं. ते चांदोली व्याघ्र प्रकल्प अभयारण्य. म्हणजे हे सगळं फॉरेस्ट, म्हणजे इथं म्हणजे फुल परमिशन नाही का तुम्हाला? हो, आता कसं आहे, आपल्याला म्हणजे गोमातेसाठी ते चारायला कसलंही अडचण नाही. त्यांनी सांगितलंय तुम्हाला गायीसाठी चारा आम्ही देऊ शकतो, चारू शकताय. नक्की ही संकल्पना तुमच्या मनात केव्हापासून, म्हणजे कशी आली, काय नक्की? जसं इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की शेतकऱ्यांच्याकडे खूप गायींचं प्रमाण आहे आणि त्या ज्यादा झालेल्या गायी, भाकड गायी किंवा हँडिकॅप प्लस ज्या काही गायी आहेत की ज्या ज्यादा होत्या आणि आता सांभाळू शकत नाही. समजा 2 आहेत पहिल्या घरी, तिला 3री झाल्या, 4थी झाल्या, तर पुन्हा ती सांभाळू शकत नाही. बरोबर. ते ना ज्यादा झालेली ते आपल्याला देतात आणि मग आपल्याला पण असं वाटलं की आपल्याकडून जर ही सेवा घडत असेल तर आपण ह्या विभागात आता काळाची गरज आहे. बरोबर. की गायी ज्या कत्तलखान्याकडे आहेत त्या वाचल्या पाहिजेत म्हणून विशेष प्रयत्न करणे आणि त्यांचं पालन पोषण करणे. म्हणजे तुम्ही म्हणता 39 गायचं प्रकार तुमच्या म्हणजे या गोशाळेत, हा, तर किती, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत आता सध्या? आता कोकण गिड्डा, काजळी खिलार, खिलार प्लस गिर ह्या देशी वंशच आहे. ह्या 6-7 जातीचे आपल्याकडे आहेत आता. पण ह्या भौगोलिक परिस्थिती, असणारा पावसाळा, असणारा उन्हाळा आणि वातावरण ह्याच्याशी मॅच होणाऱ्या गायी आपल्याकडे येतात. आणि थोडस डोंगराळ प्रदेश आहे आणि गायींना ज्या चरायला सवय आहे त्या गायी आपण स्वीकारतो. इथं बघेल तसं म्हणजे जळलेलं, म्हणजे पावसाळ्यात मला वाटतं की इथं म्हणजे पूर्ण हिरवळ असेल. त्या टायमिंगला तुम्हाला म्हणजे चाऱ्याचा काय प्रश्न येत नाही. 6-7 महिने मला चाऱ्याचा प्रश्न कसलाही येत नाही. इथून पुढचं जे 4 महिने आहेत ते भयानक असतात. मग आपले मित्र परिवार, आपण स्वतः जे काही यथाशक्ती शक्य आहे ते सगळं आपण विकत घेतो किंवा कोणी दिलं तरी ते चारा गायीसाठी वापरतो आणि त्यांचा 4 महिने काढणं आमच्या पुढे मोठी कसरत असते. या 4 महिन्यामध्ये जे कोण आणून देईल तेवढंच, म्हणजे 4 महिन्यात. आणि काय विकत घ्यावं लागतं. समजा यांना कमी पडून चालत नाही. शेवटी जरी कोणी दिलं नाही तर ते आपल्याला करावंच लागतंय. बरोबर. असा विषय.
तुम्ही जे म्हणजे स्थापन केले हे तुम्हाला म्हणजे तुमच्या स्वखर्चाने केले आता किंवा हे सगळ्या गोष्टी स्वखर्चानंच चालवलेत. हा. आता रजिस्ट्रेशन झालंय हम्म. 22 21 22 ला रजिस्ट्रेशन झालं हम्म. आणि तिथून पुढे मग ते सगळ्या गोष्टी ऑडिट वगैरे व्हायला लागल्या. म्हणजे आपण म्हणतो जे की शासनाकडून म्हणजे गोशाळेसाठी पण काय तर अनुदान असते किंवा असं काय तुम्हाला भेटलंय का म्हणजे काय? आता अनुदान असते गोशाळेसाठी हम्म. आणि शासनानं पण राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. बर. परंतु अशा म्हणजे भयानक अशा डोंगराळ प्रदेशात हे गोशाळा आहे. हम्म. पण इथली परिस्थिती बघितली तर शासनाच्या अटी आहेत त्याच्यात अजून आपण बसलेलो नाही आणि आपल्याला कसलंही अनुदान मिळालेलं नाही. मग तुम्ही असं म्हणजे काय की ह्याच एवढ्या उंच ठिकाणी बघू शकतो की एवढं उंच मी आता खाली आलो वर तर एवढ्या उंच ठिकाणीच टाकायचं म्हणजे काय म्हणजे बाबा इथंच टाळलं पाहिजे. थोडस कसं हा. की हा डोंगराळ भाग आहे. बरोबर. इथं 7 महिने चाऱ्याचा प्रश्न कसलाही नाही. 4.5 महिन्याचाच आहे. अजून जर शासनानं किंवा इतर मदत जर झाली आपल्याला तर इथंच चारा निर्माण करण्याचे आपण म्हणजे काम करतोय किंवा इथंच चारा व्हावा लांबून आणायची गरज लागू नये. आणि पाण्याची सोय भक्कम करणं शेततळ्यासारखा उपयोग करून कारण 1-2 बोर मारल्या मी दुसरं बोर आहे ते आता सुरू आहे. पहिलं बोर जरी 1-1.5 लाख रुपये गेले तरी पण ती पाणी परिपूर्ण झालं नाही मग दुसरं बोर मारावं लागलं. दुसरं बोर मारल्यानंतर सुद्धा त्या आता सुराला लागलंय म्हणजे जेणेकरून त्यांच्यासाठी चारा सुद्धा हितच निर्माण करायचा आहे. पण इथली अडचण अशी येणाऱ्या काळात गायींची संख्या जास्त होणार आहे आणि सेवा म्हणून इथं काम आपण असताना तर आपण करतोय आपल्या पश्चात ही इथं काम चालू राहिलं पाहिजे अशा दूरदृष्टीने ही इकडली जागा निवडल्या. आपण शहरी भागात बघतोय की जनावरांना बांधायला जागा नाही किंवा आत बांधणे आणि बाहेर बांधणे एवढंच होतंय. त्यांना असं गोमातेला मुक्तपणे संचार करता येत नाही म्हणून इकडला प्रदेश निवडताना निवडला. बघितलं खूप म्हणजे लयच उंच ठिकाण आहे म्हणजे जरा हिरवळसाठी पण चांगला येतो म्हणजे ती तुमचं तेवढं म्हणजे 4 महिन्याचा फक्त चाऱ्याचा प्रश्न असतो एवढंच प्रॉब्लेम आहे फक्त. मग त्याच्यामध्ये चाऱ्याची व्यवस्था होणं किंवा डॉक्टर इथं नेहमी उपलब्ध करणं किंवा शेततळ्यासारखा प्रश्न आहे की विहीर काढून किंवा बोर काढून इथं पुरेसं पाणी होईना तर आपल्याला शेततळे 1-2 करायला लागणार आहे ही एक अडचण आहे. आणि आता गायींची संख्या जास्त आहे. आता ही 125च्या आसपास तुम्ही बघितलं पण वेटिंग वरती 60 गायी आहेत. 60 म्हणजे 60 तरी आहेत पण आपण घेऊ शकणार कारण होणारी तिथं गर्दी. आता त्याला भविष्यात शेड वडणं गरजेचं आहे. पाण्याची टाकी बांधणं गरजेचं आहे. हे जे मूलभूत प्रश्न आहे तो आपण आपल्या परीने ताकदीनं जे काय करता येईल ते आपण सेवा म्हणून करतोय. आणि गोमातेच्या सेवेचं महत्व ही पुराणात किंवा आपल्या वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे. त्याच्या सोबत राहण्यानं सायंटिफिकली आपल्याला आरोग्याला चांगलं आहे म्हणून त्याच्यासाठी वेळ देतोय आपण. तुम्ही म्हणला 60 गाया वेटिंगला आहे तर मी आता ती गोशाळा बघितली त्या ऑलरेडी भरलेला आहे मग ते पुढच्या 60 म्हणजे त्यांचे नियोजन तुम्ही कसं करणार आहे काय? खालच्या बाजूला शेड करणं गरजेचं आहे. असं एक पाकी खालच्या बाजूला बघितलं तर तिथं ते शेड मारल्यानंतर येणाऱ्या गायी किंवा आता ह्यांची उत्पन्न जे होतंय गायींचं किंवा नवीन गायी ह्या वर्षी माझ्या मते 22 गायी व्याल्या 22 वासरं वाढली असं वाढणार आहे. हे वाढत असताना तसं शेतकऱ्यांच्याकडे सुद्धा गायींची संख्या वाढते. मग सगळे काही त्याला सांभाळू शकत नाहीत पण असं ठिकाण पाहिजे की त्याची सेवा म्हणून काम व्हावं आणि गोमातेच्या सानिध्यात राहता यावं. म्हणजे भविष्यात म्हणजे त्या जर वेटिंगला तुमच्याकडे म्हणजे असं अजून 1-2 शेड वडणे गरजेचं आहे. पाण्याची टाकी बांधणे गरजेचं आहे. चरून आल्यानंतर तिथं आता बघितलं तुम्ही बकेट मध्ये पाणी ठेवतोय मग तिथंच पाण्याची टाकी अशी बांधली की त्याच्यामध्ये आपण गायी चारून आल्यानंतर त्याच्यात तोंड घालून पाणी पिऊ शकते. अशा छोट्या मोठ्या महत्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी म्हणजे शेततळ होणं खूप गरजेचं आहे म्हणजे जेव्हा आल्या चरून तर डायरेक्ट जाऊन तिथे पाणी पिऊ शकतात. शेततळ्यात डायरेक्ट पिता येणार नाही त्यांना पण आपण जो कारण त्याचा एरिया 100 फुटापर्यंत 200 फुटापर्यंत असा मोठा असतो आणि किती आपण खोली ठेवतोय त्या पद्धतीने ठेवायची असते पण ते त्याला कंपाऊंड घेऊन यायला लागणार. पण जे आपण त्यांच्यासाठी समजा मका चारा केला किंवा काय केला तर त्या पाण्याचा उपयोग करू शकतो. कारण आता या ठिकाणी जरी आपण उंच ठिकाणी विहीर मारली किंवा बोर मारली तर त्याचं पाणी जे आहे
ते म्हणजे जमीन सरकणार आहे, घसरणार आहे. बरोबर आहे. त्यामुळं इथं बोर किंवा विहिरीचं काम चालना झालंय, म्हणून शेततळ्याची गरज आणि शेवटी कसं आपण म्हणतोच की उच्च ठिकाणून खाली पाणी पूर्णपणे हा जातं. ग्रॅव्हिटीचा हा, उपयोग करून बरोबर, हा. आपण ते म्हणजे त्यामध्ये सायपन पाणी त्याला जाऊ शकतं शेतात. बरोबर. त्यामध्ये हिरी काढणं पण म्हणजे हे हा. दिसतं म्हणजे कारण खाली उन्हाळ्यात त्याची पाण्याची पातळी निघून जाणार ती खाली असं. उंचावर असल्यामुळे असे म्हणजे अनेक- ही गायांची सुरुवात म्हणजे किती गायापासून तुमची सुरुवात झाली म्हणजे पूर्वी गोशाळेला? एक होत्या, परत 4 झाल्या, 4 6 जसे लोकांना असं कळायला लागलं की इथं बाबा असं असं काम आहे, सेवा म्हणून आहे. साधू संतांचं इथं येणं जाणं आहे. हो. युवक मित्र भंडाराच्या कराडकर वारकरी संप्रदाय त्यांचं येणं जाणं असते. उज्जैनवरून चैतन्य महाराज जे नाशिकचे आहेत, ते उज्जैनवरून येतात. असे साधू संतांचं येणं जाणं नेहमी असते. ह्या विभागात समजा पारायण सोहळे चालू आहेत गावोगावी, बरोबर. त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातले जे जे कीर्तनकार येतात त्यांना माहिती आहे, ते इथं येतात. आपण त्यांच्यासोबत सेवा म्हणून भोजन करायचं आणि गायींच्या सोबत राहायचं. संध्याकाळी नामस्मरण भजनाचा कार्यक्रम सुद्धा होतात जे गोशाळेवर. गोशाळेवरती. अशा विविध कार्यक्रम या ठिकाणी असतात गोमातेच्या विषयातून. त्याचबरोबर आता म्हणजे आता बलिदान मास चालू आहे. हो, बलिदान मागचं. मग ह्या अनुषंगानं त्या ठिकाणी बाबा सर्व मुलांना माहिती असते की बाबा गोसेवा पण धर्माचं काम आहे आणि ते सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. नाही, मी आता बघितलं एक लहान मुलगा पण होता आता. हो. तर म्हणजे काय म्हणतो आपण, त्या मुलाला पण आवड आहे म्हणजे करण्याची आवड आहे. आता त्याचं म्हणणं काय, आज सुट्टी आहे मला, म्हणून मी गायींच्या सोबत जातो गावात खेळत बसतो. मला पण म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून एक सेवा करण्याची पण संधी झाली की बाबा लोकांपर्यंत ही पोचावं, किंवा ही पण माझी एक सेवा झाली. आणि महत्वाचं म्हणजे आपण काय म्हणतो, पाणी हे महत्वाचं उपलब्ध झालं पाहिजे, जेणेकरून इथं आपण स्वतः शेती करू शकतो. त्यांना चाऱ्यापुरती शेती झाली शेती म्हणजे झाली, बस बस. आपल्याला. आता उद्देश तोच आहे आपल्याला, जे आपण आता समजा उदाहरणार्थ खालून डेबेवाडी किंवा आसपासच्या क्षेत्रातून आणले, चारा आणायचं म्हणलं तर 3,000-4,000 ट्रॅव्हलिंगला त्या माणसाला द्यावे लागते. टेम्पो असो, गाडी असो, ट्रॅक्टर असो. मग ते तिकडे पैसे जाण्यापेक्षा आपले इथं चारा झाला पाहिजे, तो चारा आपण गोमातेसाठी उपलब्ध होऊ शकतो असं. तुमच्या आता गोशाळेचे म्हणजे आपण गोशाळा बघितला त्याच्या समस्या काय आहेत का तुमच्या, म्हणजे बाबा ही झालं पाहिजे, किंवा लोकांकडनं म्हणजे काय असतं एखादं जास्त म्हणजे प्रेम असतं बाबा आपण त्या तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग अशा लोकांसाठी आपण म्हणजे काय संधी देऊ शकतो, किंवा समस्या काय, किंवा ह्या गोष्टी आपल्याला अवेलेबल तर झाल्या पाहिजे, किंवा अशा पद्धतीने आपण एक सेवा करू शकतो त्यांच्या माध्यमातून, असं काय समस्या आपली असेल तर. आता एक मुद्दा की दुसरं शेड ओढणे, ज्या वेटिंग आहेत, आता भीती कशाची आहे मला, आता गेले 6-7 महिने आपल्याला म्हणजे त्या येऊ शकतात गायी, पण आपण घेऊ शकणार. बरोबर. आणि शेड झाल्याशिवाय ते घेता येईल नाही. बरोबर. जर आपण शब्दासाठी त्या शेतकऱ्याने किती दिवस थांबायचं. बरोबर. आणि त्याची भीती आहे की समजा आपण आणल्या नाही तर त्या तिकडे जाणार आहे. हो, बरोबर. आणि त्याचं बाबा पुन्हा आपल्याला येणार की आपल्याला माहिती असून आपण ते केलं नाही. आता काय अडचण आहे, पहिले शेड होणं गरजेचं आहे, खाली कोबा वगैरे करून घेणं ही मोठ्या बजेटची काम आहे ती. आता बोरला सहज 1,55,000 रुपये गेले. मोटरचे पैसे तरी आमचे मित्र परवान्याने त्यांचा मोटरचा विषय संपवला. मोटर, पाईप किंवा त्याला लागणारं जे सामुग्री आहे ती पेटी वगैरे, मग अशा ज्या गोष्टी आहेत ते सहज 1,00,000-2 लाख रुपये असे जात आहेत. आज 4 माणसं म्हणजे नुसतं गाई घेणं सोपं आहे, पण ती सांभाळणं महागड. धर्म वाचायला सोपं आहे, सांगायला सोपं आहे, पण वागताना ते लय अवघड. ही आपल्याला त्या घेतल्या तर त्यांचं संगोपन झालं पाहिजे. आता उदाहरणार्थ आता 4 लोक आहेत, तुम्ही बघितलं, सेवक म्हणून काम करतात, त्यांचा मोबदला महिन्याला मला द्यायलाच लागतो. तुमच्या स्वखर्चाने तुम्ही अजून गाई वाढवायचं म्हटलं तर माणसं वाढवली पाहिजे. बरोबर. पुन्हा मेंटेनन्स त्याचा वाढणार आहे. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते काम करत जायचं. मग समजा शेड पहिल्यांदा केलं पाहिजे, पाण्याची टाकी बाहेर करणं गरजेचं आहे, शेततळे एक करण्याचं गरजेचं, ज्याला 1-2 लाख रुपये त्याचा खर्च आहे. तरी पण आपण शासनाच्या काही माध्यमातून जर सपोर्ट झाला तर आपल्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे.
आणि ते इथं की आपल्या पश्चात पण हे कार्य चालू राहिलं पाहिजे. आपण तर बरोबर. आता करतोय, हा. तर आपल्या पश्चात पण ही गोमातेची सेवा सनातन हिंदू धर्माचं काम चाललं पाहिजे. बरोबर. जे म्हणजे आपण असताना तर आहेच, पण हो. आपल्या पश्चात अगदी 10,000 गायी झाल्या तर आणि त्याच्या पुढची पावलं टाकायची की ही गोसेवा स्वावलंबी होत्या का. शेणखत आहे बरोबर आहे. किंवा गोमूत्र आहे हम्म. किंवा दूध तर काढतच नाही आपण. हम्म. तुम्ही बघितलं सगळी वासरं दूध हो. पितात. आणि म्हणजे उत्पन्नाचा सोर्स आपल्याला त्याचा एवढा असा करायचा आहे की त्याच्यासाठी देणगी सुद्धा मागायला गेलं नाही पाहिजे, की हिथंच उत्पन्न होणं आणि त्याच्यासाठी लागणं. म्हणजे ही यंत्रणा ती आपण असतानाच करणं गरजेचं आहे. आपल्या पश्चात आपल्या एवढंच ती प्रेम झालं पाहिजे त्याच्यात. बरोबर. मग ती एवढं काय म्हणतो आपण शेण शेण किंवा गोमूत्र साठते त्याचं आता काय थोडंसं तुम्ही काय करता? होतंय, अजून काही केलेलं नाही, पण हम्म. ट्रॅव्हलिंग इथं जास्त असल्यामुळं बर. शेतकऱ्याला म्हणजे शेणखताला अगदी काडीमोल किंमत दिली जाते, म्हणून हम्म. अजून विकलेलं नाही आपण. बर. पण आता विचार आहे की ते विकल्यानंतर थोडस तिथं आपल्याला सुधारणा सुधारणा हो, करायला बरोबर. हातभार लागेल हातभार लागेल त्याचा. तर मग किंवा तुमच्या शेणी वगैरे हा. थोड्याशा बनवायला सुरुवात करायची आहे, असं हम्म. नियोजन आहे. म्हणजे एका वेळेस काय होतंय की ती स्वावलंबी पण झाली पाहिजे बरोबर आहे. आणि ज्या वाढणाऱ्या गाय आहेत त्याचं संगोपन करण्याची बी जबाबदारी आपली आहे. हम्म. मग ह्या अनुषंगानं समजा त्या गोशाळेच्या नावचा अकाउंट काढलेला आहे, हम्म. त्याचा काय म्हणतो आपण स्कॅनर स्कॅनर. स्कॅनर हम्म. तो पण आपल्याला प्रदर्शन करायचं आहे त्याचं, की आपण अजून कुठं केलेलं नाही, बरोबर. की जेणेकरून ज्याला येता इथं येणार नाही हम्म. तो बाहेरून सुद्धा ऑनलाईन पाठवू पाठवू शकतो. शकतो. बरोबर आहे. जी त्याची मदत आपल्याला ह्या संवर्धनासाठी गोपालांच्या किंवा गायींच्या सेवेसाठी त्याचा उपयोग करता येईल आणि स्वावलंबी कशी होईल हम्म. याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू झाले. म्हणजे आता आपल्याला म्हणजे जेवढं होईल तेवढं करून म्हणजे हिरवा जर काय म्हणतात चारा जर इथं आणून दिला तर वस्तू स्वरूपात दिलं तर लय काम चांगलं होईल. उलट हिरवा चारा येणं किंवा आपण समजा डाळी किंवा आपण हे घालतो गुळ वगैरे घालतो त्यांना कॅल्शियम साठी, गुळ डाळ वगैरे भरवतो, केळी घालतो किंवा इतर कडधान्य आहेत ते उकडून घेतो, त्याला थोडस नमक लावून त्यांना घास घास भरवत असतो. हरभरा असेल किंवा उडीद असेल किंवा मूग असतील हिरवे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पौष्टिकता द्यायला बरोबर. मग हे जो चाऱ्याचा खर्च आहे किंवा इतर शेवटी पुन्हा आपण मुरगास असेल किंवा खत असेल कुठलं ह्याच मुरगास जसं देतो तसं शासकीय म्हणजे डॉक्टर वगैरे जे आहेत जनावरांचे ते पण म्हणजे मिनरल मिक्सचर असते, त्याचा घास ह्या सगळ्या गोष्टी त्याला लागणाऱ्या आहेत. बरोबर. आणि आता ह्या 4 महिन्यात खूप मोठी कसरत असते हो. की यांना कसं बाबा त्यांचं तब्येत आणि ही हेल्दी राहील. आणि तिथं एवढ्यासाठी की खाली आपल्याला तशी जागा मिळणार नाही, तिथं होणार नाही, तर लाखोंच्या संख्येनं जरी गायी झाल्या भविष्यात 100 वर्षानंतर 50 वर्षानंतर आपल्या पश्चात तरी हिथं त्याची सोय व्हावी आणि ते जे पुण्याचं काम ते पिढ्यानपिढ्या आपल्या पाठीशी मिळत राहावं ह्याच्यापेक्षा काय अपेक्षा नाही त्याच्यापासून. तर आता आपण बघतो की कसं आहे आजार पण सगळ्यांना आहे, माणसाला आहे जनावर पण आहे. तर मग आता ह्या गाय आहेत तर ह्यांचं म्हणजे कसं उपचार केला जातो किंवा डॉक्टर किती वेळा येतात काय? 8 दिवसाला जर म्हणजे 6-7 दिवसानं प्रत्येक 6-7 दिवसानंतर डॉक्टर येतात, त्यांना बरोबर घेऊन येतो आम्ही सगळी. आणि ज्याला वेळ आहे ते उपलब्ध असतो, मी तर असतोच, पण शुभ माहिती कोण आणखी नाही दाजी वगैरे ते आहेत ते सगळेच, की तिथं ट्रीटमेंट सगळ्या चेक करून घ्यायच्या. काय कमी आहे ती सलाईन लागणार आहे, अशक्त एखादी असेल तर तिच्यासाठी सलाईन लावणं. पुन्हा तिथं तुम्ही बघितलं नाही एक मशीन आहे, आमचे निमसोडचे ग्रामस्थ आहेत, उदाहरण सांगतो, दर 15 दिवसाला त्यांची ओले चाऱ्याची गाडी आणि ती 7-8 लोक येते सेवा म्हणून इथं सेवा काम करतात. त्यांनी एक आपल्यासाठी मशीन पण दिलंय, कुट्टा मशीन दिलंय, ते गणेश महाराज साळुंके म्हणून हा बप्पू आहे वारकरी संप्रदाय, त्यांनी कुट्टा मशीन दिलंय. आणि जे गाय अशक्त झाल्यानंतर जे 5-6 लोक उचलायला लागतात त्याच्यासाठी एक मशीन आहे, ते जवळजवळ 60-70 हजार रुपये किमतीच आहे. आणि ते स्वतः त्याने आणून दिलंय. समजा अशक्त गाय आहे तर तिला उचलून तिला हँडल मध्ये घालून अगदी ती पुन्हा तिची ट्रीटमेंट चालू ठेवू शकतो.
कसं होतं, समजा आजारी आहे गाय, बरोबर एका कुशी बसल्या, हम्म. पण ती 2-3 दिवस तशी राहू शकत नाही. बरोबर हो मग तिला कुस बदलावी लागते. त्याच्यापेक्षा त्या मशीन मध्ये घातलं की ती ऑटोमॅटिक उभी राहते. तिला पाणी देणं, चारा देणं सोपं जातं आणि ट्रीटमेंट करायला सोपं जातं. इथं म्हणजे टाइम टू टाइम ट्रीटमेंट पण केली जाते. केली जाते. तर मित्रांनो बघू शकता की आपण एवढ्या म्हणजे 4 जिल्ह्यांच्या मध्ये बरोबर असल्या दुर्गम भागामध्ये ही जी गोशाळा म्हणजे उभारल्या किंवा स्थापन झाल्या, तर इथं काय समस्या आहे की त्यांना म्हणजे हिरवा चारा जो म्हणतो, कारण आता कसं आहे हे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामध्ये कसं आता इकडे बघू शकता पूर्णपणे जळलेलं आहे. इकडे बघा, इकडे बघू शकता पूर्णपणे असं जळलेलं आहे. तर ह्या म्हणजे ह्या उन्हाळ्यामध्ये त्यांना चारा भेटत नाही. तर आपले असं अशी समस्या आहे की त्यांना भले हिथं न येता किंवा तुम्ही पैसे न देता तुम्ही जर नुसता इथे हिरवा चारा जर पाठवून दिला वस्तू स्वरूपात तरी ते चालेल. किंवा तुम्हाला समजा तुम्हाला मी या व्हिडिओच्या ह्याच्यात तुम्हाला एक स्कॅनर देईल मी, जेणेकरून बाबा ज्यांना सेवा करायची आहे गोमाताची, तर तिथं येता येत नाही किंवा आपण जाऊ शकत नाही कामस्वरूपामुळे काय अशामुळे, तर तुम्हाला एक स्कॅनर देतो. त्या स्कॅनरवरती तुम्ही तो तुमचं काय असेल बाबा मला सेवापुरती एवढं द्यायचं आहे, तुम्ही त्या स्कॅनरवरती मारा. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही आता इथल्या समस्या बघितली की पाण्याची, किंवा इथं पाण्याची टाकी बसवणे गरजेचं आहे, किंवा पाणी आपल्याला म्हणजे आपल्याला जसं लागतं तसं त्यांनाही लागते, तर एक टाकी बसवून देणे. किंवा त्यांना आता बघितलं अजून त्यांच्याकडे 60 गाय वेटिंगला आहेत, त्यासाठी म्हणजे लागणाऱ्या काय वस्तू आहेत. आता साहेब म्हणले की मी स्वतः हे सगळं खर्च केलेला आहे, तर आपणही गरजेचं आहे की आपणही सेवा करणं गरजेचं आहे, किंवा ही कुठं तर वाचवलं पाहिजे. तर आपणही काय म्हणजे काय असेल स्वइच्छेनं आपणही दिलं पाहिजे. वस्तू स्वरूपात असं तरी चालेल किंवा चारा जरी दिला तरी चालेल. म्हणजे असं काही की लोकांपर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पोचते की ही असं ह्या ठिकाणी गोशाळा आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगतो की ही जी समस्या आहे ही तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, किंवा वस्तू स्वरूपात आणून दिली तरी चालेल. तर आता आपण जरा आज जाणार आहे ज्या गायात चालत तिथं त्यांचे जे सेवक आहेत म्हणजे जे इथं असतात त्यांचीही आपण जरा 1-2 मिनिटं जरा बाईट घेणार आहे, बघणार आहे त्यांना सेवा केल्यानंतर किंवा ते कशाच प्रकारे सेवा करतात हे आपण बघणार आहे. तर चला आपण साहेबांच्या बरोबर जाऊ आता. तर मित्रांनो बघू शकता की आता ते गाय आत गेले, आपल्याला चाललोय बघा तुम्हाला दाखवतो. गाय किती वाजेपर्यंत म्हणजे चरवलं जाते इथं? 5-6 वाजेपर्यंत पूर्ण दिवसभर म्हणजे सेवेकरी सगळं म्हणजे दिवसभर बघते का? हा हा. तर मित्रांनो बघू शकता पूर्णपणे फॉरेस्ट एरिया आहे. त्या फॉरेस्ट एरियामध्ये गाया चरासाठी आत गेलेत. तर आपण आता जाणार आहे आणि सेवेकऱ्यांची पण आपण मुलाखत घेतली पाहिजे बाबा, त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेणे खूप गरजेचं आहे. तर चला आपण जाऊ आता. तर मित्रांनो बघू शकता जो एरिया आहे तो फॉरेस्टर एरिया आहे. तर इकडं म्हणजे बघू शकता की सांगतो की बाहेर तुम्ही जर बघितलं म्हणजे फॉरेस्टच्या एरियाच्या बाहेर गेलो की पूर्णपणे काय म्हणजे जळलेलं आहे पूर्णपणे, म्हणजे हिरवळ अशी काय नाही. या फॉरेस्टर एरियामध्ये जरा हिरवा असल्यामुळे त्यांच्या परमिशन वरती म्हणजे त्यांनी पण दिले की गोमाते सेवा करण्यासाठी म्हणजे इथं येतात हिरवा चारा खातात. तर मित्रांनो असं आहे की इथं बघू शकता हे हँडिकॅप गाय आहे, म्हणजे हिचं पण म्हणजे पूर्णपणे की त्याचा डॉक्टर असेल किंवा ह्याला होणारा त्रास असेल हे सगळं म्हणजे डॉक्टर म्हणजे साहेब आहेत की स्वतःच्या खर्चातून हे सगळं करत असतात. तर मित्रांनो असं आहे की ज्यांना सेवा करण्याची इच्छा आहे किंवा ते इथं येऊ शकत नाही त्यासाठी आपण थोडेफार पैसे देऊन सुद्धा मदत करू शकतो. की असे गाय असेल किंवा त्यांना चारा पासून किंवा चारा देणे ह्याही गोष्टी आहेत
हे आपण देऊ शकतो किंवा वस्तुरूपी म्हणजे कसं, आता त्यांनी सांगितलं मला की 60 गाया वेटिंगला आहेत. ह्या 60 गायांसाठी जे आपल्याला शेड बांधणं गरजेचं आहे, तर त्यासाठी लागणारे खांब असतील, सिमेंट असतील किंवा चिरा असतील किंवा इतर काही म्हणजे शेडासाठी लागणार किंवा पाण्यासाठी म्हणजे पाण्यासाठी टाकी असते किंवा टाकीमध्ये भरणे, हे सगळं म्हणजे पाईपा असतील किंवा अशा अनेक गोष्टी आहेत की आपण गोशाळेला देऊ शकतो किंवा खर्च करू शकतो. म्हणजे कसं वस्तू स्वरूपी किंवा आपण पैसे देऊन करू शकतो. म्हणजे ह्याप्रमाणे की एका काय म्हणतो की आपण की एक मदत होईल किंवा एक गौमातेची एक काय म्हणतो आपण सेवा करण्याची आपल्याला संधी भेटेल ह्या माध्यमातून. तर बघू शकता इकडं या सगळ्या गाया म्हणजे आज चरण्यासाठी गेलेत. आता आपण काय करू की जे सेवा करतात त्यांची थोडीशी बाईट घेऊ, आपण त्यांनाही विचारू किंवा सेवा केल्यानंतर कसं वाटेल किंवा ते काय काय करतात. तर चला बघूया. तर मित्रांनो बघू शकता इथे एक सेवक आहेत, तर त्यांना आपण विचारू बाबा काय कसं इथे म्हणजे सेवा कशी केल्या पद्धतीने केली जाते. तर आपण बघूया. नमस्कार बाबा. नमस्कार. तर मला असं विचारायचं होतं की तुमचं पहिले इंट्रोडक्शन करून देतो मित्रांना. तुमचं गाव कुठलं? गाव आवताची. तर असं होतं की किती वर्षापासून तुम्ही काम करताय? 6 वर्ष झाली 6 वर्ष झाले तुम्ही गोमातेची सेवा करता. सेवा. किती काय आता टोटल आहे सगळं? 125. 100 म्हणजे तुम्ही किती जण आहे असं म्हणजे सेवा? 14 जण. 14 जण. 14. 14 रोज येऊन सोडून बिडून जाता तुम्ही. तर तुमचं काय आपला व्हिडिओ चालू आहे, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू शकता की काय म्हणजे ती सेवा करायला आम्ही आहे आपल्या इथं, आणि त्यांची सेवासाठी मदत झाली पाहिजे पब्लिकची. नक्की काय मदत झाली पाहिजे आपली? काय आता मदत म्हणजे कुठली वगैरे आता शेड बांधायचं आहे, हा. चार आहे, हम्म. अच्छा या मातेतून झाली पाहिजे. बरोबर. तर बाबांचंही तेच म्हणणं आहे की पैसे नसले किंवा असं चारा जरी आणून दिला तरी बाद झालं, किंवा शेड असेल शेडाला लागणारं साहित्य जरी आणून दिलं तरी चालेल. म्हणजे एक मोठ्या प्रमाणात जे काय म्हणतो आपण गाया जे वाचवण्याचं काम ते आपण इथं करणार आहे, म्हणजे करते ते. तर मित्रांनो तुम्ही बघितलं तर त्या सगळ्या गाया चराचर सोडलेल्या आहेत. तर व्हिडिओ करण्याचं कारण हेच आहे की जर तुम्हाला म्हणजे चारा असेल, हिरवा चारा, तर ह्या ठिकाणी जरा चाऱ्याचं म्हणजे कमी प्रमाण म्हणजे ऊन असल्यामुळे तिथं चारा भेटत नाही हिरवा, तर तुम्ही चाऱ्याच्या स्वरूपात ही मदत करू शकता किंवा पैसे देऊनही मदत करू शकता. मी स्क्रीनवरती या गोशाळेचा स्कॅनर दिला आहे, तुम्ही पैसे स्वरूपातही पेमेंट करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू नका. धन्यवाद.